आपण सर्वजण मी सुरू केलेल्या YouTube चॅनेलला भरभरून प्रतिसाद देत आहात। विविध ठिकाणावरून मला अनेक फोन कॉल येत आहेत। लाईक शेअर सबस्क्राईब करून सजेशन पाठवत आहेत, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे अगदी अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करतो। मला अनेकांनी मित्रपरिवारांनी व हितचिंतकांनी फोन कॉल करून आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कसे मिळवता येते यावर व्हिडिओ बनवण्याचे सजेशन केले होते। त्यानुसार कायद्याच्या व घटनेच्या आधारे मी व्हिडिओ बनवला आहे। माझ्या वाचण्यात आल्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे। कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा उद्देश नाही। नमस्कार मित्रांनो, कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले सर्वांचे लाडके चॅनल कायदा व्हिजन मध्ये मी ॲडव्होकेट माधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आरक्षण म्हणजे काय, घटनेतील आरक्षणाबाबतची कोणती कलमे आहेत, आरक्षणाचा मुख्य हेतू काय आहे, मराठा आरक्षणातील तरतुदी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सोप्या भाषेत आरक्षण म्हणजे काय? जे मुख्य प्रवाहात नाहीत त्यांनाही शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठी समान संधी मिळावी आणि जे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मुख्य प्रवाहात यावेत म्हणून शिक्षणात असो वा नोकरीत असो काही जागा, काही भाग, काही हिस्सा नियोजित कालावधीपर्यंत फक्त त्यांच्यासाठीच म्हणून राखीव ठेवणे म्हणजेच आरक्षण। कायदा हा राज्याचा असो की केंद्र सरकारचा असो, कायद्याचे व्हिजन असे आहे की प्रत्येक बनविलेला कायदा हा प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकाच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायावर मात करण्यासाठी, अन्यायाविरोधात लढण्यासाठी अधिकार देते। भारतीय राज्यघटनेने देशातल्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्काचे संरक्षण दिलेले आहे। हे कायद्याने दिलेले संरक्षण, कायद्याने दिलेले हक्क अबाधित असतात। ते देशातील सुप्रीम कोर्ट सुद्धा काढू शकत नाही। मूलभूत हक्काचे संरक्षण करणे हे न्यायालयाचे ते काम आहे। असे गृहीत धरू, समजा देशातील एखाद्या राज्याने देशात राहणाऱ्या व्यक्तीच्या घटनेने दिलेल्या या मूलभूत हक्कावर गदा आणणारा एखादा कायदा पास केला, तर तो कायदा रद्दबातल करण्याचे आणि घटनाबाह्य ठरविण्याचे अधिकार सुद्धा सुप्रीम कोर्टाला आहेत। आता आपण आरक्षण सांगणारे घटनेतील नेमकी कलमे कोणती आहेत याचा जरा थोडक्यात आढावा घेऊ। कलम आणि आर्टिकल्स हे दोन्ही सारखे शब्द आहेत। संविधानातल्या कलमाला आर्टिकल असे म्हणतात। भारतीय राज्यघटनेअंतर्गत आर्टिकल 15 आणि 16 मध्ये मूलभूत हक्क अंतर्गत आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे। आर्टिकल 15(4) मध्ये 1951 ची पहिली दुरुस्ती करण्यात आली, यामध्ये विशेष तरतूद करण्यात आली। आर्टिकल 15(5) मध्ये 2006 मधील ही 93वी घटना दुरुस्ती करण्यात आली, जे की खाजगी संस्थांमध्ये मागास अनुसूचित जाती आणि जमातीसाठी विशेष तरतूद करण्यात आली। आर्टिकल 16(3) मध्ये सार्वजनिक नोकरीत मागास पदाचे आरक्षण दिले। आर्टिकल 16(4) मध्ये मागास प्रवर्गासाठी सार्वजनिक नोकरीचे आरक्षण दिले। आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आर्टिकल 330 ते 342 ये पर्यंत समाजाच्या विशेष वर्गासाठी विशेष तरतुदी आरक्षणाबाबत नमूद आहेत। वरील नमूद केलेली ही कलमे आवर्जून वाचा, लक्षात येईल। मग घटनेप्रमाणे आरक्षण कोणासाठी आहे ते आता आहे का? जो समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, जो समाज शिक्षणात मागास आहे, आदिवासी व मागास असलेल्या समाजासाठी आरक्षणाची तरतूद घटनेमध्ये अंगभूत आहे। मग मराठा समाजाने शैक्षणिक आरक्षणाची मागणी केलेली योग्य आहे का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो। ते पाहण्याआधी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागास असलेल्या समाजाला आरक्षण देण्याचा नेमका उद्देश काय आहे ते ऐका। ज्या प्रवर्गातील समाज बांधव हे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मागास आहेत, त्यांना इतर समाजाबरोबर मुख्य प्रवाहात आणून त्यांची प्रगती करणे हाच एक मुख्य हेतू आहे। सध्या आरक्षणाच्या संदर्भाने महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजात शैक्षणिक आरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी आंदोलने, साखळी उपोषणे चालू आहेत। मनोज दादा जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून सुरू केलेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकावर केलेल्या अमानुष लाठीचार्ज नंतर आरक्षण मिळण्यासाठी 40 दिवसाची मुदत घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विराट सभेचे आयोजन केले होते। 40 दिवसाची मुदत संपली असली तरीही सरकार आरक्षण देऊ शकलेले नाही। तिकडे ओबीसी प्रवर्गातील समाज बांधव देखील ओबीसी मधून मराठा समाजाला सरसकट मराठा ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी प्रयत्न चालू आहेत। आता राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे असा एक मतप्रवाह आहे, तर ओबीसी नेते कुणबी प्रमाणपत्र सरसकट देऊ नये असा एक मतप्रवाह आहे।
सध्याचे SC ST असलेले आरक्षण सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय स्वरूपाचे आहे, पण मराठा समाज हे सामाजिक आर्थिक व राजकीय आरक्षणच मागत नाही, तर मराठा समाज केवळ शिक्षणात आरक्षण मागत आहे. हेही गरजवंत मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक स्वरूपाचे आरक्षण पाहिजे आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मराठा समाजामध्ये शैक्षणिक आरक्षण नसल्यामुळे समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी होत चालले आहे. शैक्षणिक आरक्षण नसल्यामुळे मुलांमध्ये वैफल्यग्रस्तता येऊन आत्महत्येचे प्रमाण देखील वाढलेले आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे, असे माझे मत आहे. आता आरक्षणाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे आणि आयोग निर्मिती काय आहे याबाबत थोडक्यात समजावून देण्याचा प्रयत्न करेन. देशाच्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क असे 2 पर्याय आहेत. मार्गदर्शक तत्वानुसार आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ही तरतूद संविधानामध्ये अंगभूत आणि अंतर्भूत अगोदरच आहे, पण मूलभूत हक्काच्या आधारावर आरक्षणाची मागणी 1980 पासून सुरू झाली होती. 1980 ला ओबीसी आयोगाची निर्मिती झाली. मूलभूत हक्काच्या आधारावर केलेल्या आरक्षणाच्या मागणीनुसार 1992 ला सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने आयोग निर्माण करण्याचे आदेश दिले होते. आता नेमकं आयोग म्हणजे काय ते काळजीपूर्वक ऐका. मागास म्हणजे कोण, शैक्षणिक मागास म्हणजे कोण, त्याचे निकष आणि नियम ठरवण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यातून अभ्यास करून त्यांचा अहवाल रिपोर्ट सादर करावा, अशा आयोगाची निर्मिती आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. अशा आयोगाने दिलेल्या रिपोर्टच्या शिफारशीनुसार आरक्षण द्यायचे का आणि दिलेले आरक्षण चालू ठेवायचे का हे न्यायालय ठरवेल. न्यायालयाच्या आदेशित केलेल्या आयोगाच्या निर्मितीच्या आदेशानुसारच केंद्रीय मागास आयोग आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग हे 2 आयोग आरक्षण या विषयावर महत्वाची भूमिका मांडतात आणि ह्या दोन्ही आयोगाची भूमिका ही आरक्षण देण्यामध्ये महत्वाची मानल्या जाते. आरक्षण सध्या मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती भारतीय संविधान कलम 15 व 16 नुसार मूलभूत हक्कात येते की मार्गदर्शक तत्वात येते ते ठरविणे गरजेचे आहे. कारण मार्गदर्शक तत्वानुसार आरक्षण द्यायचे झाले तर ते आर्थिक परिस्थितीवर असेल, पण शैक्षणिक आणि मागासलेपणा नसेल तर त्यावेळी मूल आरक्षणाची संकल्पना आहे त्या संकल्पनेला बगल देऊन हे आरक्षण खरे व योग्य ठरेल का, असा प्रश्न अनेकांना उद्भवू शकतो. या प्रश्नाचा विचार करून मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी अनेक आयोगाने आपापले अहवाल सादर केलेले आहेत. त्यापैकी 1990 चा मंडल आयोगाने आपला अहवाल सादर केला. 2000 राष्ट्रीय मागास आयोगाने आपला अहवाल सादर केला. 2001 ला खत्री आयोगाने आपला अहवाल सादर केला. तसेच 2008 चा बापट आयोग, या बापट आयोगाने सकल मराठा समाज मागास नाही असा अहवाल दिला होता आणि आत्ताचा राज्य मागास आयोग समितीचे अध्यक्ष MG गायकवाड या आयोगाची 50% मर्यादा गृहीत धरली तर उर्वरित सर्व प्रकारच्या 63% मागास लोकसंख्येला केवळ 29% सामावून घ्यावे लागेल, हे कसोटीवर नाही विसंगत आहे. म्हणून ही साधारण परिस्थिती लक्षात घेता 50%ची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला ओबीसी समाजात समाविष्ट न करता सामाजिक शैक्षणिक दृष्टीने मागास प्रवर्गात समाविष्ट करायला पाहिजे, असा गायकवाड समितीचा रिपोर्ट अहवाल आला आहे. हे गायकवाड अहवालाच्या रिपोर्टनुसार राज्यघटनेमध्ये धार्मिक आरक्षण हे घटनाविरोधी असते. शैक्षणिक व सामाजिक मागास असल्याचे सिद्ध करावे लागते, म्हणजेच आरक्षण हे सामाजिक दृष्टिकोनातून दिले जाऊ शकते. हा महत्वाचा भाग आहे. हा महत्वाचा भाग येथे लक्षात घेणे गरजेचे वाटते, कारण आरक्षणाचा अधिकार हा जाती धर्मात तेढ निर्माण करून जातीविरुद्ध जाती असा लढण्यासाठी मुळीच नाही, तर जे दुर्बल आहेत, मागास आहेत, त्यांची बाजू सक्षमपणे मांडण्याचा आहे. न्यायालयाच्या गाईडलाईननुसार एक जात किंवा वर्ग मागासलेला म्हटलं तर तो कायम मागासलेलाच धरावा असे म्हणता येत नाही. त्यामुळे या वर्गाची होणारी शैक्षणिक प्रगती, सामाजिक प्रगती, आर्थिक प्रगती आणि राजकीय प्रगती लक्षात घेणे गरजेचे आहे. आरक्षणातील मूळ मुद्द्याला बगल देऊन वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या मुद्द्यासह भरकटविले जात आहे आणि आरक्षण ही संविधानातील कलम 15 आणि 16 नुसार हक्क व अधिकार असणारी तरतूदच समाजामध्ये तेढ निर्माण करण्यास व तेढ वाढवण्यास जबाबदार ठरवित असल्याची शंका आता प्रत्येकाच्या मनामध्ये जोर धरत आहे आणि समाजामध्ये तेढ का निर्माण होत आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे असे मला वाटते. आणि असे झाले तर आणि तरच आरक्षणाबाबतचा तिढा सुटू शकतो. जनगणना करता येते का, सर्वे करता येतो का, आरक्षणाची गरज कोणाला आहे,
जे शैक्षणिक क्षेत्रात मागास आहेत, गरीब गरजवंत मराठा समाजात पण आहेत, त्यांना आवश्यकता आहे, त्यांना शैक्षणिक आरक्षणात समाविष्ट करून घेता येते का, याचाही शैक्षणिक मतप्रवाह आणता येईल का, त्यांनाही शैक्षणिक प्रवाहामध्ये आणता येईल का, याचाही विचार खऱ्या अर्थाने करणे गरजेचे आहे. आणि नंतरच आरक्षणाचा उपयोग ठरवून दिलेल्या संकल्पनानुसार करता येईल आणि राज्याचा पर्यायाने देशाचा विकास करता येईल. आरक्षणाचा तिढा कसा सोडवता येईल याचा विचार केला तर एकच उत्तर मिळते की जर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण हवे असल्यास आरक्षणाची मर्यादा वाढवता येते का, तर याचे उत्तर हो असे आहे. तर ते कसे, आरक्षणाची मर्यादा कोणत्या परिस्थितीत वाढवता येते, त्यावर पुढील व्हिडिओ माझा येणार आहे. तर आरक्षण म्हणजे काय, घटनेतील आरक्षणाबाबतची कोणती कलमे आहेत, आरक्षणाचा मुख्य हेतू काय आहे, मराठा आरक्षणातील काय तरतुदी आहेत, ह्याबाबतचा हा व्हिडिओ बनवलेला होता. ह्या व्हिडिओची माहिती कशी वाटली तर कमेंटमध्ये कळवा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.